हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल मराठी फॅमिली इन जर्मनी व्लॉग्स. मी आत्ताच उठलो आणि आता बाहेर वातावरण ढगाळ आहे. थोडासा पाऊस झाला सकाळी सकाळी आणि मला वाटतं इथं गार्डनमध्ये काही जे आळ्या आहेत ते पानगोबीची पानं ते खात आहेत. थोडंसं खाली जाऊन थोडी पाहणी करावं लागेल. मागच्या वेळेस बरेच आळ्या झाल्या होते, त्यांना त्यावेळेस मारून टाकला. आता जरा असतील तर त्यांना मी मारून टाकेल. तर चला मग खाली जाऊन एकदाचं पाहूया. हा ब्लॉग आजचा ब्लॉग हा गार्डनचा नाही आहे, पण थोडीशी पाहणी करून येऊया. तर चला. पाऊस झाल्यानंतर ते आळ्या वर येतात आणि हे आमचं पानगोबीचं झाड आहे, यांना ते खातात. पण एकदा पाहतो मी इथं जरा असतील तर त्यांना मारून टाकल. मी मागच्या वेळेस आले होते, मी त्यांना मारून टाकलं. बहुतेक ते पूर्ण काय मेलेत की काय, आता एक पण नाही बहुतेक. इथं तर दिसत नाही कोणते. याच्या खाली पण असू शकतात. इथं नाही बहुतेक. ह्यावेळेस कुणी आले नाहीत. आता चला, बरं झालं. पण किती या पानगोबीची काय हालत झालेली आहे. नुसतं खाऊन खाऊन किती सगळे छिद्र पडलेले आहेत सगळं. पण चला, बरं झालं कोणी आलं तर नाही. आणि या ठिकाणी इकडे जे आहेत काय टमाटे पिकलेत. थोडं टमाटे याला थोडंसं पिकू देतो आणखी, आणि मग त्याच्यानंतर याला थोडं इकडं पण आहे, तिकडं पिकलेले हे काय इथे याला नंतर. आणि इथं पण पिकत आहेत, थोडे दिसत असतील थोडंसं लाल लाल. दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे आता या कद्दूंच्या झाडांना कद्दू येण्याची सुरुवात झाली. हे इथे कद्दू हे जे इथं आहे, इथं पण आहे. इथे पुन्हा ह्या ठिकाणी पण तुम्हाला दिसत असेल हे कद्दू इथे आहे. हे इथे पण आहे, थोडासा मोठा झाला. आणि या कद्दूच्या वेलींना बरंच फुलं सुद्धा येत आहेत. फुलं म्हणजेच कद्दू येत आहेत त्याला. वेल मस्त वर चढलेली आहे, काय मस्त. आता ही वेल तर आता या कुंडीत लावलेली आहे, चारी पण वेली. पण आता श्रुतीला एकदा विचारायला, बहुतेक याला काय जमिनीत लावायचं का कसं, का कुंडीत वाढतील का बरोबर माहिती नाही. इथे मला एक वेळेस तिला विचारून नंतर जर ती म्हणत असेल जमिनीत लावायची तर मग नंतर जमिनीत लावाल. रोज स्वयंपाक बनवायचा म्हणजे खूपच कंटाळा आहे. काल रात्रीचं चिकन होतं म्हणून बरं आहे. आज फार कंटाळा होता. ऑफिस झालं की थोडंसं ब्रेकमध्ये चला जेवायचं पहा, किती कंटाळा येतो. म्हणजे असं वाटतं की मला खूप काम आहेत, मी फुल बिझी आहे. श्रुती होते तर थोडंसं बरं होतं, म्हणजे स्वयंपाकाचं मला काही पाहावं लागत नव्हतं. पण आता एवढं बिझी झालो की स्वयंपाक करा, ऑफिस करा आणि घरची सगळी कामं, साफसूफ, झाडझूड, म्हणजे फुल बिझी झालो मी, फुल बिझी. आता पाहू श्रुती कधी येते. श्रुती आली ना म्हणजे सगळं काही व्यवस्थित होते. बरं. भाजी थोडीशी गरम करून घेतली. आता एक वेळेस थोडासा भात टाकत आणि भात आणि चिकन, बस
आता पोळ्या तर काय त्याला खूप वेळ लागते आणि कंटाळा पण फार येतो मला. पोळ्याचं पीठ नाही आहे, पोळ्याचं पीठ आणावं लागेल, पीठ आणावं लागेल मला. पण पोळ्या फक्त मी विकेंडलाच बनवले, एरवी तर वेळ राहणार नाही मला हे सगळं हे पोळ्या वगैरे करण्याचा. चला भात टाकून घेतो आणि त्याच्यानंतर चिकन भात खायला आणि मग पुन्हा ऑफिस कराल. आणि ऑफिस झाल्यानंतर मग पुढचं संध्याकाळचं पण करावं लागेल. संध्याकाळी असंच काहीतरी खाईल, भात दही वगैरे असं काही बघू. चला भात लावलाय, भात होईल थोड्या वेळाने. आईने इथे पपडी दिली होती, एवढी मस्त आणि टेस्टी आहे ना ही पपडी. कशाची बनवली काय माहिती नाही, पण याच्यामुळे ना थोडासा आधार भेटतोय. आईने दिलेली पपडी, पुन्हा सासूबाईंनी चिवडा दिला, हे अधूनमधून खाल्ल्यावर थोडासा म्हणजे जेव्हा थोडीशी भूक लागते ना तेव्हा थोडासा आधार वाटतंय. त्याच्यामुळं थोडंसं बरं आहे. बाहेर ऑर्डर पण करायचं म्हणजे ना ते पण खाऊ वाटत नाही. आता आज तर माझं वर्क फ्रॉम होम आहे म्हणून ठीक आहे, मी चिकन वगैरे खाऊ शकतो, आपलं जेवण करू शकतो. पण जेव्हा मी ऑफिसला जातो ना त्यावेळेस कॅन्टीनमध्ये खावं लागतं. आणि कॅन्टीनमध्ये तर ठीक असते, जेवण तर ओके असते, पण 10 युरोला म्हणजे दुपारचं जेवण म्हणजे एक 10 युरोपर्यंत जाते. आणि रोज ऑफिसला जाऊन ते 10 युरोचं जेवण खायचं. 10 युरो म्हणजे आपल्याकडचे जवळपास 800-900 रुपये होतात. आणि रोज 800-900 रुपये घालणं मला काय ते म्हणजे बरोबर वाटत नाही. त्यामुळं कधी मी वर्क फ्रॉम होम करतो, घरीच जेवण करतो आणि तेच खातो. आणि तिथे जाऊन ते एकतर खर्च पण होते, दुसरा जाण्यासाठी वेळ पण लागतो. आणि असं नाही की मी तिथंच जायला पाहिजे आणि तिथंच काम करायला पाहिजे. माझं काम असं आहे की मी घरी पण काम करू शकतो असं. पण घरी थोडंसं बरं वाटतंय. पण घरी रोज बसून पण थोडंसं आयसोलेटेड झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे मग मी ऑफिसला जातो, कलिग्सला त्यांना भेटतो आणि मग थोडंसं बरं वाटतं त्यावेळेस. आपल्याकडे मस्त ऑफिसच्या बाहेर पोहे, चहा किंवा वडापाव वगैरे आणि कशाचे पण म्हणजे स्टॉल असतात, खाण्यासाठी भरपूर काही आहे. पण इथं तसं नाही. एक तर प्रॉपर हॉटेल्स आहेत, नाहीतर मग ऑर्डर करा. आणि ऑर्डर करायचं म्हणजे काय पिझ्झा बर्गर वगैरे, आणि पिझ्झा बर्गर मला काही खाऊ वाटत नाही. त्यामुळं थोडंसं खाण्याचं बाहेर म्हणजे थोडंसं म्हणजे मला तर आवडत नाही. मला तर आपलंच जेवण आवडते. भात सिटी होईल पहिली आता. अरे अशी त्याची सिटी झाली. दोन एक शेवटची सिटी आणि बंद करून टाकतो. बंद करून टाकत आता मी. हे असं काय झालंय? पाणी पडल्यामुळे सेन्सर काम करत नाही. हे काय चालू बंद होत आहे ना, त्याला एकदा पुसावं लागेल. आता बरोबर आहे. हे जे दोन्हीकडे एच दिसत आहेत ना, हे इथं एच म्हणजे हे दोन्ही प्लेट हॉट आहे. म्हणजे ही पण प्लेट गरम आहे आणि ही पण गरम आहे. बहुतेक ह्याचे कॅपिटल एच आहे, म्हणजे आता याच्यावर काहीतरी ठेवलेलं आहे आणि जास्त हॉट आहे, त्यामुळे कॅपिटल एच. हे एच म्हणजे इथं आधी मी चिकन गरम केलेलं आहे, आज थोडीशी थंड झाली त्यामुळे ते बहुतेक स्मॉल एच झालेलं आहे. A few moments later.
तर चला ऑफिस झालं. आता आजचा प्रोग्राम म्हणजे सुपर मार्केटला जायचं आहे. सुपर मार्केटहून दही आणि चिकन आणायचं आहे. चिकन म्हणजे बोनलेस चिकन. आज रात्री डिनर म्हणजे दही भात खाईल मी. दही भात याच्यासाठी की खूप दिवस झाले दही भात खाल्लं नाही त्यामुळं, आणि दही थंड पण असते. म्हणजे असं काही नाही, मला स्वयंपाकाचा कंटाळा आहे म्हणून दही आणि भात खातोय. भात ऑलरेडी आहे, सकाळी टाकला होता तो सकाळचाच आहे. आता दही आणायची आहे आणि चिकन आणायचं आहे. दही भात प्लस चिकन ओव्हनमध्ये करेल किंवा बघू कसं करायचं, किंवा उद्याला कराल ते. पण चला आता सुपर मार्केटला निघूया आपण. इथे नेहमी चाबी लावून ठेवत असतो, कारण जाताना चाबी विसरू नये म्हणून. एक वेळेस विसरली होती चाबी आणि मग दारच उघडत नव्हतं. त्यावेळेस मला 120 युरोचा फटका बसला होता. त्याच्यानंतर मग मी कधी पण असं डोरला लावून ठेवत असतो. काय आलं का पाहू. अरे काहीतरी आलेलं आहे वाटतं, पण हे असंच आहे, ॲडव्हर्टाईज आहे. चिकन, दही आणि केळी ह्या 3 गोष्टी आणलेल्या आहेत मी. हे बिल झालेलं आहे 4.50. सध्याला आता युरोची किंमत आहे 90 रुपीज, म्हणजे 1 युरो म्हणजे 90 रुपीज. तर 9 36 360च्या जवळपास 400-450च्या मध्ये आहे. म्हणजे 450-450च्या मध्ये एवढं आलेलं आहे फक्त या 3 गोष्टी. ही जी केळी आहे कुठे आहे, फक्त 2 केळी आहेत 84 म्हणजे जवळपास 80 रुपये असं काहीतरी, जवळपास 80 रुपये. पुन्हा अजून काय आहे, हां हे चिकन आहे 3 युरोचं. 3 युरो म्हणजे 270 रुपये. आणि हे पण किती, फक्त 400 ग्राम आहे. पुन्हा दही आहे केवढ्याची, याच्यावर इथं दही कुठं गेलं दही, हां हे 99 म्हणजे जवळपास 1 युरो म्हणजे 90, जवळपास 90 रुपयाची दही. एवढी महागाई आहे इथं. पण चला वेळ आहे डिनर करण्यासाठी. मी आता नंतर करेन डिनर. या 2 गोष्टी फ्रीजमध्ये ठेवून देतो आणि नंतर डिनर करा. तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.